हॅलो सगळ्यांना, मी प्रियांका. मी माहेरी आलेली आहे सुट्टीला. तर आम्ही सगळ्याच जणी आलेला आहोत. तर इथं मी मुलांना खेळायला जागा करून देत होते. टेरेसवरती थोडीशी जागा शिल्लक आहे तर तिथं करून देत होते. त्याच्या मागचं कारण एवढंच आहे की घरात खूप पसारा करतात, दंगा करतात, म्हणून त्यांना टेरेसवरती छोटीशी जागा करून दिलेली आहेत. त्यांना पडदे वगैरे लावून तर ती दिवसभर तिथे खेळत असतात. त्यानंतर आम्ही गेलो होतो छोट्याशा खरेदीला. तर रिलायन्स मॉलमध्ये गेलो होतो. कारण वास्तुशांत आहे त्यामुळं आम्ही बहिणी बहिणी सगळ्या मिळून गिफ्ट घेणार होतो. तर ते बघायला गेलो होतो. तर गॅस शेगडी आम्ही घेतली आहे. चांगल्या व्हरायटीच्या आहेत तर तिथं पसंत पडली आणि गॅस शेगडी घेतली. त्यानंतर आज पृथ्वीराजचा वाढदिवस होता. मग त्याला पाहिजे होती सॅक, म्हणून ते गिफ्ट घ्यायला दुकानात गेलो तर त्याला सॅक घेतली. आणि मग आम्ही गेलो कुंभार गल्लीत. तर कुंभार गल्लीत जायचं कारण म्हणजे गारवा न्यायचा होता. तर त्यासाठी लागणार होता मोगा. तर मातीच्या कळशीला आमच्याकडे मोगा म्हणतात. तर तो घेतला. त्यानंतर तोरण घेतलं आणि मग दुपारी आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर जेवलो. तर जेवणात आज होता नॉनव्हेजचा बेत. बुधवार होता आणि आम्ही सगळ्याच आलेला आहोत त्यामुळं नॉनव्हेज सारखंच असतं. त्यानंतर थोडीशी विश्रांती घेतली आणि मग आम्ही गेलो पृथ्वीराजच्या बड्डेला. तर जास्ती कोणी नव्हतं, आम्हीच एवढे घरातले होतो. आणि पहिला आम्ही नाश्ता केला. तर नाश्त्याला होता वडापाव आणि मुलांचा आवडीचा वडापाव. तर वडापाव पहिल्यांदा खाल्ला आणि मग केक कापला. त्याचं औक्षण वगैरे सगळं करून घेतलं. त्यानंतर मग केक कापला. मुलांनी गिफ्ट्स दिले. त्यानंतर जियाजींनी आज गाडी घेतली होती नवीन, त्या गाडीची पूजा देखील केली. आणि हे पृथ्वीराजला सरप्राईज होतं गाडी घ्यायचं, ते कुणालाही माहीत नव्हतं. त्यांनी अचानकच गाडी घेतली. त्यानंतर पृथ्वीराजनं सगळ्यांना रिटर्न गिफ्ट्स दिले. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.